त्याला शुभेच्छा आलेत त्यांचं देऊया आपण मनापासून धन्यवाद। मॅच कडे वळूया। ब्युटिफुल मॅच। मागचा सामना आपल्याला सेन्सेशनल विनिंगचा सामना कसा असावा हे दाखवून दिलं चिखलेच्या गोलंदाजीनं। शेवटपर्यंत हार मानायची नाही हे तंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मॅच जिंकता आणि गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतो यजमानांना पराभूत केलं। मॅच कडे वळूया। राधे एंटरप्राइजेस चिरले आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धी किरवले आई गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी करवले। पहिला चेंडू करण मडवी ब्युटिफुल प्लेयर आहे करण मडवी म्हटला तर चिरले साठी नेहमी त्याचं योगदान ठरलं। राधे एंटरप्राइजेस म्हटलं तर महाराष्ट्रातील एक ब्रँड आहे आणि आम्ही त्यांचे पुरस्कर्ते पाहतोय दीपक शेठ पाटील संतोष शेठ पाटील असतील नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि राधे एंटरप्राइजेस चिरले। हा चेंडू ऑन साइडला डीप कडे जरूर आणि पंच इशारा करतील इथे आपण पाहतो व्हेरी क्लोज चौकाराला पहिला चेंडू आपण पाहिला डॉट आणि त्यानंतर आला चौकार। तो बघा पुन्हा एकदा वळतो मॅच कडे करण मडवी आतापर्यंत 3 चेंडू थोडा ठरला महागडा अक्षय पाटीलचा आक्रमण फुटवरचा मापर स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न चांगला पवित्र अक्षय 2 धावेसाठी मिसफील्ड आणि तिथे फायदा उठवलाय। या धावा तुम्हाला चोराव्या लागतात आणि पॉवर प्ले मध्ये हेच करावं लागतं जेव्हा संधी मिळेल त्या संधीचा फायदा घेणं हे इम्पॉर्टंट असतं आणि आता करण सुरुवातीला चांगला पावित्र्य दाखवला त्यानंतर मार खाल्ला। चौथ्या चेंडूवर आपण 2 धावा पाहिल्या आणि टोटल रन्स एकूण धावा फलकावर 10 रन्स ऑन बोर्ड। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मात्र इथे डिफिकल्टी झाल्या इथे संधी होती दबाव निर्माण करण्याचा क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही। राधे एंटरप्राइजेस चिरले या संघाला आतापर्यंत बॅटिंग करताना आई गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी करवले संघ पोहोचलाय एकूण धावा 12 बिनबाद। अक्षय पाटील आतापर्यंत अक्षयचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर पहिला चेंडू डॉट खेळला एकटा नडतोय आणि संघाच्या एकूण धावसंख्येचा विचार केला तर सर्वच्या सर्व धावा या अक्षय पाटीलच्या आहेत। पुढचा चेंडू शरीरभेदी गोलंदाजी अपील मध्ये उत्साह निर्णय फेटाळलाय पॉवर प्ले 1 आपण इथे जरूर पाहतोय आणि पॉवर प्ले 1 नंतर एंड ऑफ द ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला लेग बायच्या रूपाने ही धाव मिळणार आहे। टोटल रन्स आई गावदेवी सिद्धी करवले संघ पोहोचला एकूण धावा लेग बायच्या रूपाने संघ पोहोचला 13। तर पुढचा वेळापत्रक इथे तयार होणार आहे सेकंड राऊंड स्पर्धेचा नियम फर्स्ट मॅच विनर हा संघ थेट पोहोचतो त्याला बाय मिळते आणि सेकंड राऊंड आपण जरूर पाहणार आहोत नियाल स्पोर्ट्स बेलपाडा आणि गौरी स्पोर्ट्स नेवाळी हा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे। या सामन्यानंतर 2 संघ दररोज सुपर 12 मध्ये क्वालिफाय होतात। मी विनंती करेन बेलपाडा आणि नेवाळी आपल्याला रेडी राहायचे कारण यानंतर सामना आपल्याला खेळायचा काही चेंजेस असतील षटक ओव्हर्स काही चेंजेस असतील आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू। एंड ऑफ द ओव्हर करण मडवी थोडा महागडा ठरला 13 आले आणि आता गोलंदाजी मार्कवर राधे एंटरप्राइजेस गोलंदाज आपण पाहतो कुणाल मडवी। सुरुवात चांगली पाहायला मिळाली सलामीला साथ कशी द्यायची ओपनिंग पेअर कसा असावा एक आशावादायक सुरुवात कशी असावी हे दाखवून दिलं अक्षय पाटीलनं। फटका फसला अंतर्वर्तुळामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक झेल होणार का ओ सर्वस्व झोकून ड्रॉप होतोय
आणि इथे आपण पाहतो अक्षय आणि विक्या संघासाठी खेळायचे, संघ हितासाठी खेळायचे, चांगल्या धावा बनवायचे. मागचा सामना कोणी विचार केला नव्हता. 31 धावेसाठी नाकी न मानलं घरच्या मैदानावर यजमान संघाला. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. अनिश्चित या खेळामध्ये भविष्यवाणी करणं हे खोटं असतं आणि मागचा सामना आपल्याला बरंच काही सांगून गेला. यानंतर आपण पाहतो पहिल्या फेरीतील ही 5वी लढत आहे. 2 संघ क्वालिफाय होणार सुपर 4 मध्ये. पुढची लढाई असेल नियाल स्पोर्ट्स बेलपाडा आणि गौरी स्पोर्ट्स नेवाळी. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा कुणाल मडवीला पाहतो. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या सेकंड ओव्हर. बॅटच्या मधोमध हा तडाका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून ठोकला. मॅसिव्ह स्ट्रोक सुपर पॉवर शॉट आणि आला हा षटकार. अंशुर व्यक्तिमत्व, शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व बिंदासबाई. अर्थातच आम्ही पाहतो रुपेशभाई ठोंबरे यांच्याकडून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज. आई कावदेवी CSK 11 सिद्धी करवले खेळतो आणि एकटा अक्षय पाटील लढतोय. आतापर्यंत त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर 20 धावा. आणखीन एक तडाखा इथे धोका होईल. मात्र इथे या विकेटची गरज होती. राधे एंटरप्राइजेस चिरल्या संघाला आपल्या मार्गातील अडथळा दूर केलाय. आई गावदेवी CSK 11 सिद्धी करवले संघाला मिळते पहिला धक्का. ज्या अक्षय पाटीलनं 20 धावा ठोकल्या एकट्यानं, संघाची धावसंख्या असन 21, तो मात्र इथं गोलंदाज शिकार. ये कहकल गया जो डल गया. पाटील यांच्या पिताश्री DK पाटील साहेब यांचं इथे आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन आपण इथे आला असाल तर नक्की व्यासपीठावर यावं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅच कडे वळूया. नवीन फलंदाज सरकले क्रमांक 3 वर बंटी पाटील. बंटी पाटीलला संघासाठी खेळणं सुद्धा महत्वाचं असेल. चांगली धावा बनवणं. सुरुवातीचे 2 सामने आम्ही पाहिले. आज मुकुंद 11 बामारलेला 52 करायच्या होत्या. त्यानंतर आम्ही पाहिलं मंगेशमूर्ती कोंबडभुजे संघानं सामना जिंकला. बेलपाडा संघाने सहज पराभूत केलं रॉयल स्पोर्ट्स उलवेला. पायाचा वेध या अपील मध्ये उत्साह आणि अंपायर सिग्नल. फायनली फलंदाज होणार बाद. आणि इथे आपण पाहतो दुसरा धक्का. ही विकेट मैदानावर थांबणं महत्वाचं होतं आणि आणखीन एक शिकार इथे आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळाली. गोलंदाजांना 2 गडी बाद. एकूण धावा दाफलकर 21. थोडा स्पीडअप करा. मी विनंती करेन राधे एंटरप्राइजेस चिरला आपल्याला टीम मीटिंग जास्त वेळ घेता येणार नाहीये, कारण सुरुवातीला आणि एक ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण टीम मीटिंग घेऊ शकता. मॅनेजमेंटचा हा मेसेज आम्ही तुम्हाला देतो. रामदेव बाबा पतंजली षटकारचे फेम आमचे समालोचक मित्र गोरक्ष पवार मोठे भिंगार हे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देताना त्यांचं सुद्धा आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा दाफलकर 21. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. अक्षय पाटील मैदानावर तळ ठोकून बसला. जी सलामीवीरानं साथ द्यायचा तो त्याचा खेळ पाहायला मिळाला. गोलंदाज कुणाल मडवी बॅकफुटला जाऊन अपील मध्ये उत्साह दबाव तंत्राचा वापर आणि इथे आपण पाहतो गुड कमबॅक. अक्षयच्या जाण्यानं कुठेतरी थोडी निराशा. आई गावदेवी CSK 11 सिद्धी करवल्यावर थोडी पडझड त्यांची झाल्या आणि आता डोक्यावरती काढावं लागेल. सिद्धी करवले गावामध्ये आम्ही नाईटची स्पर्धा सुद्धा आजपासून प्रारंभ होताना पाहतो. गोलंदाजी मार्कर कुणाल मडवी. फुटबॉलचा वापर मिस टायमिंग. थोडा फटका फसलाय. वेगानं प्रयत्न तिथे जरूर झाले.
राधे एंटरप्राइजेस चिरले गोलंदाजी मार्कवर. आता धावा वाचवायचेत नक्कीच. मात्र इथे आपण पाहतो 2 धावेनं संघ पुढे सरकेल. जी गतिमान अवस्था प्राप्त केल्या सिद्धी करवले संघानं, इथे मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना मेहनत तर करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या जेव्हा बॅटिंग केली अक्षय पाटीलनं 13 ठोकल्या आणि आता कुणाल मडवी न कमबॅक जे कमालीचं केलं. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 8 दिल्या त्याच कुणालनं कमबॅक नंतरच्या 3 चेंडूवर चांगलं केलं आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक 2 समाप्त झालं. एकूण धावा फलकावरती टोटल रन्स 23. तर नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे. नियाल स्पोर्ट्स बेलपाडा आणि गौरी स्पोर्ट्स नेवाळे. आपल्याला रेडी राहायचं. नेक्स्ट मॅचचा लगेच होणार टॉस पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय शुभम पाटील. राधे एंटरप्राइजेस चिरले विरुद्ध आई गावदेवी CSK सिद्धी करवल्या यांच्यामध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आलाय शुभम पाटील. समोर उभा आहे बंटी पाटील. दोन्ही बंटी पाटील. तर आता विकी पाटील. 2 बंटी पाटील आपण जरूर पाहिले. मात्र इथे धोका. आता विकी पाटील. विकी सुद्धा बाद झालाय. थोडी निराशा, थोडा दबावाखाली, थोडी संघाची घसरगुंडी झाल्या. सुरुवात चांगली होती मात्र इथं मिडल ऑर्डर ढासळताना राधे एंटरप्राइजेस बेधक मारा. आणखीन एक धक्का. बनवणं संघासाठी महत्वाचं असेल. मैदानावर टिकून राहणं. कधी कधी अशी वेळ सुद्धा असते का तुम्हाला सिंगल डबल साठी झगडावं लागतं आणि हे चित्र आपण पाहिलं. मागच्या 6 चेंडूवर सिंगल डबल साठी खूप प्रतिकार करावा लागला फलंदाजांना. चांगली कमबॅक राधे एंटरप्राइजेस. पुन्हा एकदा फटका फसला. आणखीन एक धक्का. आपण जरूर पाहतोय. आता बाद झाला विकेट नंबर 4. एकूण धावा असताना फलकावर तर नक्कीच थोडासा संघ अडचणीमध्ये. आतापर्यंत गडी बाद झाले तर एकूण 4 आणि धावा फलकावरती 23. शुभम पाटील. पहिल्या चेंडूवर विकेट. राधे एंटरप्राइजेस चिरलेचा गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या मार्गावर. सुंदर गोलंदाजी. कमालीची लाईन आणि लेंथ, दिशा, टप्पा, विभिन्नता सर्व काही पाहायला मिळतं आणि हा एक दर्जेदार चेंडू. अगदी 3 चेंडूवर विचार करायला भाग पडणारी गोलंदाजी. संपूर्ण आपण डाव पाहिला आतापर्यंत तो आई गावदेवी CSK सिद्धी करवल्या. थोडा दबावाखाली दडपण झुगारून आता त्यांना बॅटिंग करावी लागेल. कारण सुरुवातीचे 3 चेंडू शुभम पाटील विकेट विकेट डॉट दबाव परिस्थिती निर्माण केल्या बॅटिंग करताना सिद्धी करवले या संघासमोर. आणखीन एक चांगला चेंडू इनसाइड सर्कल स्लीप कडे चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षयच्या जाण्यानं आता कुठेतरी असं वाटतंय का दुःखाचं सावट सिद्धी करवल्यावर. एक फलंदाज सामन्यामध्ये काय काय करू शकतो हे सुरुवातीला पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर जर बॅटिंग लाईनअपला साथ नाही दिली तर सामन्यामध्ये काय काय प्रश्नचिन्ह निर्माण होतात ते चित्र आपण जरूर मैदानावर पाहिलंय.
एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागेल. सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलाय, सिंगल मिळेल, 1 धाव फलक पुढे सरकेल. ही तुमच्याकडे कधी कधी कंजूस वृत्ती असावी लागते. सिंगल डबलला प्राधान्य देणं. कधी कधी फास्ट क्रिकेट सुद्धा शांत होतं आणि कधी कधी तुम्हाला सिंगल डबल धावा सुद्धा चांगल्या धावा बनवून देतात. नेक्स्ट बॉल हा अक्रॉस द लाईन ऑन साइडला खेळलाय, डीप कडे क्षेत्ररक्षक तिथे रेडी आहे, मिसफील्ड होते आणि याचा फायदा उठवलाय. 2 धावा वेगानं पळून काढल्या. या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पंचांचा इशारा आलाय. 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावा धावफलकावर 27 ऑन बोर्ड. गोलंदाज पाहतोय शुभम, फक्त 4 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आणि व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर. 4 धावा देणारे षटक संघासाठी फलदायी ठरलं. क्रमांक 4चं षटक आपण हाताळताना आता पाहूया. गोलंदाज राधे एंटरप्राइजेस सुजित पाटील. करण मडवीनं 13 दिल्या, कुणाल मडवीनं 10 दिल्या. त्यानंतर आपण पाहतोय शुभम पाटीलनं धावा दिलं 4 आणि आता क्रमांक 4चं षटक सुजित पाटील. पहिला चेंडू मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यस विकेट आणि झेल टिपला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक प्रियांशूनं. आणखीन एक धक्का, एकूण गडी बाद झालेत आता 5. निम्मा संघ गारद. मंडळ चषकाची ही स्पर्धा आपण पाहतोय. बिंदासबाई ठोंबरे असतील, सर्व आमचे दानशूर दाते, त्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. आज आपण पाहतोय 5वी नाईट आहे. काल 40+ ची 4थी नाईट पाहिली, वामनजी 40+, रिटगर 40+. थर्ड नाईट मध्ये आपण काल क्वालिफाय होताना थर्ड नाईट मध्ये पाहिलं. तर नक्कीच आपण सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. मॅचकडे वळूया पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार. संघासाठी खेळणं आता महत्वाचे. सुजित पाटील 4थं षटक हाताळलंय. नवीन फलंदाज क्रमांक 7चा ओमकार पाटील गेलाय. चांगली धावा बनवणं महत्वाचे. सुरुवातीला आक्रमण केलेल्या फलंदाज आपण जरूर पाहिलं ते संदेशला, मात्र त्यानंतर ही ढेपाळलेली फलंदाजी, इथे फटका हवा होता आणि षटकार आलाय. 6 धावा मिळतील, या फटक्यांची गरज होती. वळूया. राम पाटील आहेत आमचे, चिंद्रनचे पंच प्रशांत फडके असतील, यांचा आपण धन्यवाद देऊया. मात्र ओमकार पाटील गेल्या. आम्हाला 12वे खेळाडू माहिती देत असताना आज सायंकाळी प्रॅक्टिस मॅच मध्ये एका इनिंग मध्ये तब्बल 15 षटकार ठोकणारा ओमकारनं डावाची सुरुवात केली षटकारानं. आणखीन एक तडाखा, आज माझा दिवस आहे आणि मी सोडणार नाही. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. ओमी डीजे बाळा आता प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट करताना. मैदानावर क्रमांक 6चा ओमकार पाटील आता विचार करत असतील गोलंदाज. 3 षटकानंतर दयनीय बिकट अवस्था होती, मात्र ओमकार पाटीलच्या येण्यानं नवी ऊर्जा, नवी स्फूर्ती निर्माण केल्या. आजच्यानं तब्बल षटकार ठोकले. प्रॅक्टिस मॅचला 15, मात्र या देवीच्या पाड्याच्या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आज गावासाठी खेळायचे. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. हॅट्रिकच्या मार्गावर ओमकारचा हा तडाखा येणार का? व्हेरी क्लोज. ओ, चांगला प्रयत्न, कौतुक करायला पाहिजे. प्रयत्नांचं कौतुक आपण करूया. यस, आज तुफानी बॅटिंग. ओमकार मात्र टोटल रन्स, एकूण धावा फलकावर गुणसंख्या 41.
41. जरूर लक्ष आहे सर्वांचं. संस्कृती लाईव्हचे आमचे कॅमेरामन जरूर इशारे. मॅच ऑन ठेवा, आपण मॅच ऑन ठेवा, एकत्रित येऊ नका. सेफ आहे का नाही आपण पाहणार आहोत, मात्र क्षेत्ररक्षक एकत्रित येऊ नका. बॅट्समन आपण रेडी राहा, निर्णय येईल, आपण रेडी राहा, कुणावर अन्याय होणार नाही, आपण रेडी राहा. नक्कीच आगेकूच करत असताना खूप छान प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे होते, आपण जरूर पाहते, संपूर्ण झोकून दिलं. यस, सेफ आहे, सुरक्षित, गुड फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. सामन्यामध्ये आपण जरूर पाहतो आता सुजित पाटील आतापर्यंत. यस, अंपायर सिग्नल, थर्ड अंपायर गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि आपण पाहतोय थर्ड अंपायर जरूर. तर ऑन स्क्रीन वर पाहिलं जाईल. तर मॅच कडे जाऊया आपण. ओमकार पाटील 3 मध्ये वैयक्तिक खेळते 14. आज नक्कीच थोडा दबाव निर्माण होईल, थोडी ऊर्जा असते, थोडा आपण पाहतोय होप्स असतो आणि कॉन्फिडन्स लेवल. जेव्हा एखादी चांगली फटकेबाजी होते तेव्हा ऑटोमॅटिकली फलंदाजी कॉन्फिडन्स लेवल वाढते. आणि आता ओमकार पाटील एकूण धावा 14, टोटल रन्स पाहूया 42. गोलंदाजावर दबाव निर्माण झालाय. सुजित पाटील 3 षटकामध्ये ज्या राधे एंटरप्राइजेसची मक्तेदारी होती, मात्र आता ओमकारच्या फटकेबाजीनं तडाखा दाखवलाय. पुढचा चेंडू, अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुजित पाटील क्रमांक 4चं षटक हाताळतोय राधे एंटरप्राइजेस साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. ओमकार आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र ओमकारला जे काम करायचं होतं ना ते त्यांनी संघासाठी केलं. क्रमांक 7 वर गेला. तर नक्कीच आपण पाहतोय ज्या 2 षटकारानं संघ अडचणीमध्ये होता तिथे डोकं वरती काढलं. जी 7 त्याला द्यायची होती, अजूनही अपेक्षा आहे स्ट्रायकर एंडला. एकूण धावा फलकावर, टोटल रन्स. आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉपला आणि ओमकारच्या या फटकेबाजीनं धावसंख्येला थोडा आकार, चालना जर नक्कीच मिळाल्या. आणि पूर्वार्धाचा खेळ इथे आपण पाहतो समाप्त होईल. टोटल रन्स 47 ऑन बोर्ड, 48 रन्स टू विन. तर टॉस आपण करूया. नेवाळीचे संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करतील संघ असेल नियाल स्पोर्ट्स बेलपाडा. नेवाळीचे संघनायक आलेत, मी विनंती करेन बेलपाड्याचे संघनायक आलेत राजेश कातरा यांचा नेवाळी संघ इथे खेळणार आहेत. आपला एखादा प्रतिनिधी पाठवा लगेच टॉस साठी. नेक्स्ट मॅच होणार आहे. तर नेवाळीच्या संघनायकांची आपण प्रतीक्षा करूया काही वेळ आणि मॅच कडे जरूर वळू. उत्तरार्धाकडे चांगला खेळ केला ओमकारच्या बॅटिंग साठी, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. बालराम पाटील आणि ओमकार क्रमांक 6 आणि 7 टार्गेट सेट केले आणि विनिंग टार्गेट आपण पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 48 रन्स टू विन. यस डीजे. चला बॅट्समॅन पाठवा लगेच. तर इथे कॅश प्राइज आले आणि आमचे क्रिकेटचे चाहते आहेत. आपका नाम? राजू वर्मा है. कहाँ जॉब करते हो? गाड़ी चलाते हो. और रहने को इधर ही रहने को पटेलवाडी. तर 100 रुपीज कॅश प्राइज त्याने दिले. जरूर आपण पाहतोय मॅच बिटवीन चिरले अँड सिद्धी करवले. सिद्धी करवले आणि चिरले राधे एंटरप्राइजेसच्या नावानं आज चिरले इथे खेळतो आणि विनिंग टार्गेट 48, 48 रन्स टू विन. चला फिल्डिंग लावून घ्या. आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघनायक. अजूनही आम्हाला 4 सामने खेळायचे आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन वेळ आम्हाला वाचवायचे आणि हा आज प्रयत्न केला जाईल. टीम मीटिंग तुम्हाला सुरुवातीला आणि मिड मध्ये पंचांचा इशारा येतोय. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. चेंडू पुरवा लगेच.
चेंडू घेऊन जायचे मी विनंती करेन आणि टार्गेट विनिंग टार्गेट विजयासाठी आपण पाहतोय 48. तर गौरी स्पोर्ट्स नेवाळी राजेशजी कातर यांचा संघ इथे खेळेल आणि त्यांच्या प्रतिनिधी सहकार्याने विनंती करेन का टॉस साठी आम्ही तुमची प्रतीक्षा करतो कारण आता सामने थांबणार नाहीयेत आपण याची नोंद घ्या. एक सामना जिंकले संघाने आणि यातून विजय होणाऱ्या संघाची लढत त्यांच्या विरुद्ध असेल. आज पहिला सामना जिंकला तो मंगेश भूती 11 कोमडभुज संघानं. हनुमान पाटील आमचे याच गावचे समालोचक मित्र आज आपण पाहतोय सर्व जबाबदारी पार पडताना मनोहर पाटील असतील वाजे. आज आम्ही पाहतोय आमचे डीजे ऑपरेटर डीजे बाळा असतील डीजे ओमी डीजे अनिल असतील. संस्कृती लाईव्हचे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर म्हात्रे देवीचा पाडा आणि गणेश पाटील पाले बुद्रुक. कॅमेरामन महेंद्र करावकर आणि यश यांचं धन्यवाद देऊया. नेट सेवा एशियन नेट ब्रॉडबँड सर्व्हिस ही फ्री इंटरनेट सेवा या दानशूर दात्यांचा आपण धन्यवाद देऊया. सन्मान चिन्ह आम्हाला अशोकजी साळुंके असतील. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक प्रकाशजी अनंत म्हात्रे यांचा धन्यवाद देऊया. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला पाहतोय बिंदासबाई ठोंबरे यांनी जी स्पॉन्सर केले आणि रायगड मधील शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व ज्यांना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय मालिकावीर ची बाईक देत असताना अलीकडच्या काळामध्ये बिंदासबाई ठोंबरे नावाचं ब्रँड बनलंय. प्रत्येक स्पर्धा आणि बिंदासबाई यांची बाईक हे जणू काही आता समीकरण बनलंय. आपण पाहतोय जय हनुमान गेट संघ आदी बी कैलासवासी कुमार नीरज बारक्या पाटील स्पोर्ट्स क्लब आदी चषक 2024 जो रविवारी 18 फेब्रुवारीला होणार आहे. एका दिवसामध्ये 8 संघ असतील आणि मॅन ऑफ द सिरीजला बाईक ती सुद्धा रुपेशबाई बिंदासबाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्याकडून स्पॉन्सर केले. पहिला चेंडू आपण जरूर पाहतोय आधारस्तंभ श्री जगदीशबाई भगवान शेळके आणि यांच्या आयोजक आहेत कुमार तेजस तुकाराम म्हात्रे आदईला गावदेवी शिवशंभो मैदान आदईला जी स्पर्धा होणार आहे. बिंदासबाई यांच्याकडून एक दिवसीय स्पर्धा 50,000 सेकंड प्राइज 25 आणि मालिका विराला बाईक. फलंदाज गोलंदाजांना स्पोर्ट्स सायकल आणि स्पर्धेचं वैशिष्ट्य सुद्धा आहे आपण जरूर पाहतो. मॅच कडे वळणार आहोत. चेंडू गेलाय लॉंग स्टॉप कडे आणि पंचांचा इशारा आलाय चौकार. 11 मुल्कों की पुलिस कर रही सामना कमालीचा रंगेल का? सामना कसा होणार? अटीतटीची लढत पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. आणि आता विक्रांत पाटील डॉट चौकार आणि त्यानंतर आपण डॉट चेंडू पाहिला. सुरुवातीला आक्रमण होतं अक्षय पाटीलचा आणि आता करण मडवी ब्युटिफुल बॅट्समन. मात्र इथे फुटवर्कचा वापर. ओ गुड स्ट्रोक लॉंग ऑन वरून चेंडू जरूर चाललाय. 4 धावा येतील. पहिल्या षटकामध्ये 13 जेव्हा बॅटिंग केली सिद्धी करवलेनं. टॉस आपण करणार आहोत. तर आमचे सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करेन आमच्या आयोजक कमिटी नियम अटी गौरी स्पोर्ट्स नेवाळीचे आधारस्तंभ आम्ही पाहतोय राजेशजी कातारे यांचा संघ खेळणार नेवाळी आणि बेलपाडा. टॉस होणार. जरूर इनिंग ब्रेक मध्ये संघनायक उपलब्ध नव्हते. आम्ही थोडी ओपिनियन आता घेणार नाही कारण मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन असणं सुद्धा महत्वाचं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होणार. आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे करतो. 48 पाठलाग करायचं. पिकअप स्ट्रोक चेंडू चाललाय 4 धावेसाठी आणि टॉस विन. तर राजेशजी कातारे यांचा गौरी स्पोर्ट्स नेवाळीनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी डिसिजन घेतला बॅट फर्स्ट. धाडसी निर्णय बॅटिंग त्यांनी घेतली आणि मिळेल हा चौकार. तर नक्कीच मॅच कडे आपण वळणार आहोत.
पहिला चेंडू डॉट चौकार, डॉट सलग 2 चौकार आणि आता आपण पाहतो टार्गेट विजयासाठी 48. पहिल्या षटकामध्ये अक्षयनं जेव्हा बॅटिंग केली धावा 13 ठोकल्या होत्या आणि आता धावा फलकावर आपण पाहतोय 12. नेक्स्ट बॉल विक्रांत. करण मडवी एक घातक फलंदाज आहे, तो मैदानावर कधी शांत बसत नाही आणि राधे एंटरप्राइजेस साठी आता योगदान देताना 48 पाठलाग करायचे. नेक्स्ट मॅच होणार बेलपाडा विरुद्ध नेवाळी आणि टॉस विन नेवाळीने घेतलाय निर्णय बॅटिंग. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सामना तुम्हाला पाहायला मिळतो 2 बलवान संघामध्ये होणारी लढत आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, 48 पाठलाग अजूनही करायचे. सामना कसा रंगेल, मॅन ऑफ द सिरीजची बाईक कुणाला मिळणार, शेवटची रात्र तुम्हाला खूप काही सांगून जाईल आणि तो सामना आपल्याला बरंच काही फायनल मध्ये न उलगडणार कोड जे आपण फायनलची रात्र पाहणार आहोत. आज कोणते 2 संघ इथून क्वालिफाय होणार हे चित्र जरूर आपण पाहूया. मॅच कडे लक्ष वेधूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 18 बॉल आणि 35 धावेची गरज. तर चैतन्य मडवी, राहुल पाटील आलाय. सिद्धी करवले एक्सप्रेस आता योगदान देतो आई गावदेवी CSK सिद्धी करवलेसाठी. येणारे 18 चेंडू 35. ओपनिंग पेअर चैतन्यला आपण जरूर पाहतोय. चैतन्य मडवी आतापर्यंत त्याला संधी मिळाली नाही, मात्र आता पुन्हा एकदा पहिला चेंडू व्हाईट बॉल. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. इक्वेशन अनालिसिस आपण जरूर पाहतोय. एकूण धावा फलकावर 14 करायचे विजयासाठी 48. सामना कसा होणार, सामन्यामध्ये कमबॅक होणार का. ओमकार 7व्या क्रमांकाचा ओमकार पाटील जो सिद्धी करवलेला मदतीला धावून आलाय. फुटबॉलचा वापर, धाव मिळणार सिंगल, एकनी धाव फलक पुढे सरकेल. चैतन्यला आपण जरूर पाहतो आणि त्याला साथ देतोय करण मडवी. 2 सलामीवीर. कंपॅरिझन करूया. पहिल्या षटकामध्ये 13 होते आणि आता ओव्हर नंबर फर्स्ट विक्रांतनं सुद्धा 13 दिल्या. ओव्हर नंबर सेकंड राहुल पाटील सिद्धी करवले एक्सप्रेस. नेक्स्ट बॉल समोर उभा आहे चैतन्य मडवी. स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. धाव सोडण्याची तयारी. अपील मध्ये कोसा आणि पंच इशारा करतील. यस, या निर्णयाची आपण वाट पाहूया. या निर्णयाची वाट पाहूया. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आपण जरूर पाहतो. करण मडवी आपण ज्याला पाहिलं असेल. येणारे चेंडू असे 17 आणि 33 धावेची अजूनही गरज आहे. व्हेरी क्लोज आहे. डिसिजन पेंडिंग. फायनली निर्णय काय येईल पाहूया. 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली सिद्धी करवलेने 23 धावा होत्या आणि आता धावा फलकावर एकूण 15. तर संस्कृती लाईव्हच्या मार्फत आपण जरूर पाहूया हा निर्णय का असेल. व्हेरी टफ आहे आणि फायनली आपण पाहूया. यस यस, डिसिजन पेंडिंग. फायनली तर रेडी राहा आपण. क्षेत्ररक्षक आपल्या पोझिशनवर आपण रेडी राहा. येणारे चेंडू असे 17 आणि यस, डिसिजन पेंडिंग. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 48 करायचे आहेत. अजूनही व्हेरी क्लोज आहे. कॅमेरा वर्कचं टीम वर्क खूप छान आहे आणि क्लिअर. आता आपण पाहूया. तर नक्कीच इथे आपण निर्णय पाहतोय. नॉट आउट मॅच कडे जरूर वळतो आपण. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. विनिंग टार्गेट कॅल्क्युलेशन 48 टप्पा ओलांडायचा. येणारे 16 चेंडू आणि 32 धावेची गरज. 16 चेंडू 32. सिद्धी करवले विरुद्ध सामना पाहतोय राधे एंटरप्राइजेस चिर्ले यांच्यामध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वर आला नाही. आणखीन एक डॉट बॉल. उत्कंठा निर्माण होत चालले. 2 षटकानंतर 23 होत्या. ओव्हर नंबर सेकंड राहुल पाटील. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. आपल्या गोलंदाजीचा दर्जा त्याने दाखवलाय. आपल्या गोलंदाजीचं तंत्र मंत्र त्याने वापरलंय. कौशल्यपूर्ण गोलंदाजी या सामन्यामध्ये संघाला बलकटी मिळवून देत्या. येणारे चेंडू 15, 32 धावेची गरज. क्लीन बोल्ड.
हा मिळाला धक्का, या विकेटची गरज होती आणि पहिला धक्का करण मडवी आउट. येणारे कॅल्क्युलेशन आता टप्पा ओलांडायचे 48. एकूण धावा फलकावर 16 आणि गडी बाद झाले 1. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 14 चेंडू आणि 32. व्हेरी मच. तर नक्कीच आपण पाहतोय रायगड मधील पहिलीच एक आगळी वेगळी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जी स्पर्धा सर्वांच्या मनावर अधिराज्य करेल. जे हनुमान क्रिकेट संघ आदी बी आणि कैलासवासी कुमार नीरज बारक्या पाटील स्पोर्ट्स क्लब आदई चषक 2024 रविवारी 18 फेब्रुवारी टेनिस क्रिकेट मध्ये आणि रायगड मध्ये पहिल्यांदा 8 संघ आणि मालिकावीराला बाईक सुद्धा आणि त्यांचे पुरस्कर्त्या. ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये सुद्धा मालिकावीर श्री रुपेश बिंदासबाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आणि आपण स्पर्धा पाहणार आहोत गावदेवी शिवशंभो मैदान आदी, ज्यांचे आयोजक आहेत कुमार युवा नेतृत्व तेजस म्हात्रे आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ युवा नेतृत्व. आम्ही पाहतो युवा पिढीचा पुढचा चेहरा आधारस्तंभ जगदीश शेळक्या यांच्या वतीनं आपण स्पर्धा पाहणार आहोत. स्पर्धेचं खास आकर्षण 8 फूट ट्रॉफी, फलंदाज आणि गोलंदाजांना स्पोर्ट्स सायकल आहे. त्याचे आयोजक आपण पाहतोय तेजस म्हात्रे. जरूर त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. मॅच कडे वळूया आपण. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 13 चेंडू 31. सामना कोण जिंकणार? सामना कमालीचा होणार का? 48 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन 13 बॉल 31. खोलवरचा चेंडू काही अंशी खाली राहिला आणि आता दबाव निर्माण केला. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा एकदा आपण पाहूया. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. कंपॅरिझन केली जेव्हा कुणाल मडवीनं षटक हाताळलं 10 दिल्या, शुभम पाटीलनं कमबॅक केलं 4 दिल्या आणि आता 12-31. 2 षटकानंतर एंडला 24 ठोकल्या, ज्यामध्ये ओमकारनं बॅटिंग केल्या आणि आता 12 मध्ये 31 करायचे. चैतन्य मडवी उभा आहे, कुणाल मडवी गेलाय आणि आता सामन्यामध्ये कोण कमबॅक करणार? चला थोडं फास्ट केलं. आई गावदेवी CSK सिद्धी करवले, तुम्हाला आता एकत्र येण्याची परवानगी नाही, थोडं आम्हाला सहकार्य करा. आणि पुढचा सामना मी विनंती करेन, बेलपाडा संघ आपल्याला फिल्डिंग करायचे, आपण रेडी राहा. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाणी घेऊन जा. 12 चेंडू आणि 31 धावेची गरज. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण पाहतोय बिंदासबाई ठोंबरे बाईकचे पुरस्कर्त्या. सर्व दानशूर दात्यांचा आपण आभार मानूया. काल 40+ लॉट्स सुद्धा इथे खेळवला गेला. सुपर 12 मध्ये आपण रोज 2 टीम्स पाहतो. उद्या सुद्धा तुम्हाला चांगला लॉट्स हनुमान आमचे पोहोचवतील सर्वांपर्यंत. मात्र आजचे कोणते 2 संघ दादा असतील. येणारे चेंडू 12. विजय मिळवणं, विजयानं आनंदित होणं, पराभवानं निराश होणं हा निसर्गाचा नियम असतो. आपलं कर्तव्य बजावणं. आता करो या मरोची लढाई, ही अस्तित्वाची लढाई. कारण यातून विजय होणारा संघ 2 आत करेल चिखले संघाविरुद्ध. येणारे 12 चेंडू, हा सामना शेवटपर्यंत चित्तथरारक होणार का? 12 बॉल 31. नो पेन्स नो गेन, कष्टाशिवाय फळ नाही आणि आता मेहनत करावी लागेल. एक चेंडू खूप काही सांगून जाईल. व्हाईट बॉल. येणारे इक्वेशन 12 मध्ये 30, 12 मध्ये 45 चेस होताना आम्ही पाहिले, 12 मध्ये 40 चेस होताना पाहिले, 35-32 आणि आता येणारे इक्वेशन राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघासमोर 12 चेंडू 30 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज ओमकार पाटील. हा चेंडू लाईन चांगली, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवत असताना हा चेंडू चांगला डिलिव्हर केला.
डॉट बॉल दबाव निर्माण करेल राधे एंटरप्राइजेस चिरले या संघावर आणि आपण पाहतो एक मोठा फटका दबाव निर्माण करेल तो आपण पाहतो आई गावदेवी CSK सिद्धी करवले या संघासमोर. विनिंग कॅल्क्युलेशन 11 चेंडू आणि 30 धावा. वेगवान चेंडू यस इफेक्टिव्ह व्हाईट बॉल मात्र नक्कीच आपण इथे पाहिलं पंचांचा इशारा येण्या अगोदर फलंदाजांना तयारी मात्र यस फायनली निर्णय आलाय. खेळावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं किती महत्वाचं. मॅच कडे जरूर आपण वळतो. 2 पंच संवाद जरूर साधतील. चला फिल्डिंग एकत्रित येऊ नका फिल्डिंग लावून घ्या. सिद्धी करवले संघाला विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच कडे वळतो. 48 करायचे. दबाव निर्माण झालाय थोडा नजरे आड होता आणि फायनली अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल मात्र खेळाडू वृत्ती दाखवली फलंदाजानं आणि एज लागली. आणखीन एक धक्का गडी बाद झाला. आता एकूण 2 येणारे विनिंग कॅल्क्युलेशन अनालिसिस आपल्या समोर आता असणार आहेत. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आपल्या समोर असेल. 48 करायचे कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. आणि आता येणारे इक्वेशन 10 बॉल 30 10 चेंडू आणि 30 धावा 18 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज सर्कल मैदानावर. दबाव निर्माण झालाय. सामना अजूनही दोघांना समान संधी. एक मोठा फटका सामन्यामध्ये ऊर्जा निर्माण करेल तो बॅटिंग करताना राधे एंटरप्राइजेस चिरले या संघासमोर ओमकार पाटील. थोडा लाईन आणि लेंथ आज ओमकारचा दिवस आहे. आम्हाला माहिती मिळाली प्रॅक्टिस मॅच मध्ये 15 षटका ठोकणं एवढं सोपं नाहीये मात्र या सामन्यामध्ये सुद्धा संघाला त्यांनी सावरलं. गॅप मध्ये खेळतो डीप पॉइंटला वेगाने चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 2 धावा पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल मोठी धावा येणं संघासाठी महत्वाचे. 2 धावेने संघ पुढे सरकेल. आता पुन्हा एकदा इक्वेशन थोडी पडझड दोन्ही संघाची थोडी पडझड झाली. कामगिरीमध्ये सुधारणा करावं लागेल. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 बॉल 28. राधे एंटरप्राइजेस चिरलेचा पॅव्हिलियन म्हणत असेल एक मोठा फटका सामन्यामध्ये ऊर्जा निर्माण करेल. एक चांगला शुभ संकेत असेल बॅटिंग करताना चिरलेला. एखादी विकेट 9 बॉल 28. ओ डॉट बॉल दबाव निर्माण करेल आणि डॉट बॉल नवी ऊर्जा संचारेल क्षेत्ररक्षक खेळाडू सिद्धी करवले मध्ये. आणि आता 8 बॉल 28 8 चेंडू आणि 28 धावा. ओमकार पाटील आतापर्यंत 4 चेंडू डॉट विकेट 2 डॉट. ओ सुपर बॉलिंग 8 बॉल 28. आक्रमण केलं हल्ला चढवला दूरवर मिड विकेटच्या वरून पकडलाय झेल 7 बॉल आणि आता 28. बेलपाडा संघ सीमारेषेच्या जवळ येऊन आपण थांबावं कारण नेक्स्ट मॅच आपला असणार आहे ज्यामध्ये आपल्याला फिल्डिंग करायचे. नेवाळीने टॉस जिंकला आणि बॅटिंगला पसंती दिला. 7 बॉल 28. सामना कोण जिंकेल. अजूनही एक मोठा फटका सामन्यामध्ये कमबॅक करेल चैतन्य मडवी आणि क्रमांक 5 वर आलाय गौरव. हा चेंडू व्हाईट बॉल जरुरी आहे. 7 बॉल 27. एक मोठा फटका सामन्यामध्ये थोडी रंगत निर्माण करेल मात्र एखादा डॉट बॉल पांढ जड करेल ते आई गावदेवी CSK सिद्धी करवल्या संघाचा. या वर्षीच्या हंगामामध्ये मोसमामध्ये सर्वोत्तम गोलंदाजी म्हणून कामगिरी केली ती ओमकारनं. आक्रमणाचा प्रयत्न लाईन चांगली आहे आणि हा डॉट बॉल आता दबाव शिफ्ट होईल. आता थोडं टेन्शन वाढेल धाकधूक वाढेल कारण 6 बॉल विजयासाठी राधे एंटरप्राइजेस चिरल्या. यामध्ये कुणाचं योगदान असेल तर मी म्हणेन ओमकार. यस डीजे.